अजिबात कोणी बोलू नका मध्ये. तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते अजितराव घोरपडे, आमदार इद्रिस नायकोडी, त्याचबरोबर दीपक बाबा शिंदे, शेखर इनामदार, रमेश शेंडगे, राजवर्धन घोरपडे, प्रभाकर बाबा पाटील, पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी, प्रतापराव पाटील, लतीफ तांबोळी, अरुण भोसले, स्वप्नील पाटील, महेंद्रभाऊ चंडाले, मिलिंद कोरे, ज्योतिताई पाटील, शिवानी पाटील, संजय कोळी, आझमभाई मकानदार, डॉक्टर नितीन गोंधळे, महेश शिंगमिरे, वीरेंद्र थोरात, अनिल लोंढे, अनेक कार्यकर्ते आहेत. विशेषतः भारतीय जनता पक्षाचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, शिवसेनेचे आहेत, आमच्या महायुतीच्या घटक पक्षांचे आहेत. ते सर्व आजी माजी मान्यवर पदाधिकारी, माझ्या तासगाव कवठेमंकाळ परिसरातून आलेले सगळे मतदार बंधू भगिनी, माझ्या मायमाऊली, माझे पत्रकार मित्र आणि माझ्या सहकार्यांनो, आज मी खरं तर इथं येत असताना आपल्या महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने विधानसभेवर पाठवण्याचा दृढ संकल्प करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी बसलोय. तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यामध्ये मधल्या काळामध्ये आपले अजितराव घोरपडे यांच्या मातोश्री लक्ष्मीदेवी घोरपडे या काही दिवसापूर्वी स्वर्गवासी झाल्यात. त्यांना मी सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृत गणपती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माझ्या तासगावच्या उजव्या सोंडेच्या गणपतीला वंदन करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पत्री सरकारच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांच्यासह तमाम क्रांतिकारकांना देखील मी अभिवादन करतो. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना आणि माझ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला दिवाळी सणानिमित्त शुभेच्छा देतो. हा दिवाळी म्हणजे दिव्याचा प्रकाशाचा सण. या सणाच्या निमित्तानं राज्यातल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये विकास, नवा प्रकाश आणण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया असं आव्हान देखील मी सुरुवातीला करतो. मगाशी सांगण्यात आलं की आज धनत्रयोदशी आणि दिवाळीचा हा दुसरा दिवस. काल वसुबारस झाली, गाईची वासराची आपण पूजा केली आणि आजच्या दिवशी आपण धनाची पूजा करत असतो. आपल्या सर्वांना घरात धनधान्याची समृद्धी यावी, कुटुंबातल्या प्रत्येकाला सुख समाधान लाभावं अशा प्रकारच्या देखील शुभेच्छा देतो. आज मी तासगावमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचं सरकार, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं पुन्हा निवडून आलं पाहिजे आणि त्याकरता त्या विचाराचा प्रत्येक आमदार आपल्या महाराष्ट्रातनं विजयी झाला पाहिजे हे सांगण्याच्या करता आणि आम्ही गेल्या काही काळामध्ये, काही वर्षांमध्ये केलेली कामं, आम्ही का तुम्हाला मतं मागतोय, आम्ही काय काम केलेलं आहे, आमचं उद्याचं विजन काय, आम्ही तरुण तरुणींच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, कष्टकऱ्यांच्या करता, मायमाऊलींच्या करता, समाजातल्या सर्व घटकाच्या करता काय करू पाहतोय हे सांगण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या मदतीनं, राज्य सरकारच्या मदतीनं ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं आपल्याला सुरू करायची. खऱ्या अर्थाने या भागाचा विकासाचा शुभारंभ हा आपल्याला संजय काकांच्या रूपाने करायचा आहे आणि म्हणून संजय काकांना लोकप्रतिनिधी म्हणून असणाऱ्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा माझ्या तासगाव कवठेमंकाळच्या जनतेला करून द्यायचा आहे.
काम कशा पद्धतीनं आणले जातात आणि ती कशी गतीनं केली जातात याचा त्यांना गेल्या 10 वर्षाचा खासदार म्हणून दांडगा अनुभव आहे. विधिमंडळामध्ये मी अजितराव घोरपडेंनी एकत्र काम केलेलं आहे. स्वतः संजय काका देखील विधिमंडळामध्ये होते. त्यांनाही आम्ही मागे विधान परिषदेवर घेतलेला आहे. मित्रांनो, हा मतदारसंघ हा आम्ही गेले 7-8 वर्ष वेळेला बघितलाय. आर पाटलांचा मतदारसंघ, त्याच्यानंतर सुमनताईंचा मतदारसंघ आणि आता उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाचा मतदारसंघ करायचा हा एक महत्त्वाचा निर्णय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा वापर हा उद्याच्या काळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. तासगावकरांच्या, कवठेमंकाळकरांच्या आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता कोण करू शकेल? इथल्या लोकांना न्याय देण्याच्यासाठी कोण आपल्याला मदत करू शकेल? मोठ्या तळमळीनं, कर्तव्य भावनेनं, सामाजिक बांधिलकी जपून काम कोण करू शकेल याची मी आपल्याला संजय काका पाटलांच्या रूपाने हमी देतोय. म्हणून मी इथं तुम्हाला सांगण्याच्या करता आलेलो आहे. इथं आज स्वराज्य रक्षक संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढे नेतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रगत, पुरोगामी, सर्व धर्म समभावाचे विचार जनमानसामध्ये रुजवण्याचं महायुतीचं काम आमचे उमेदवार संजय काका पाटील ही महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावतील. काही जण घाबरतात. अल्पसंख्याक समाज दबक्या आवाजामध्ये म्हणतो की आमचं कसं व्हायचं, आम्हाला त्रास होईल का? काही जणांना असं वाटतं की आपल्याला त्रास होईल. मी आपल्याला तासगावच्या परिसरामध्ये सांगतोय, मी या महायुतीच्या सरकारमध्ये, मी शिवशाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीनं पुढे जाणारा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्र मला ओळखतोय. आज मी 5व्यांदा उपमुख्यमंत्री झालेलो आहे. गेल्या काही वर्षामध्ये काम करत असताना काही घटना कुठल्याही समाजावर घडली तर मी तिथं पोहोचलोय आणि अडचणीमध्ये असणाऱ्यांना मदत करण्याचं काम, त्यांना आधार देण्याचं काम, त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम, त्यांचा संसार पुन्हा मार्गी लावण्याचं काम हे मी राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्याने केलेलं आहे. मग तुम्ही विशाळगडावर झालेली घटना घ्या, तुम्ही त्याच्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पुसे सावळीला झालेली घटना घ्या. मी गेले काही वर्ष ह्या सरकारमध्ये काम करत असताना अनेक सरकार आली, मी बऱ्याच सरकारमध्ये काम केलं. तुम्ही मला सांगा की कामं करत असताना, काँग्रेसचं सरकार असताना माझ्या मायनॉरिटीला काय आधार दिला? आज मी सरकारमध्ये होतो, एकनाथराव देवेंद्रजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे. राज्यातल्या अल्पसंख्याक बांधवांचं मागासलेपण दूर करण्याच्या करता जसं आम्ही मागच्या काळामध्ये सारथी काढलं, हे बहुजन समाजाच्या करता काढलं, अमृत काढलं, हे ब्राह्मण समाजाच्या करता काढलं, महाज्योती काढलं, हे ओबीसी समाजाच्या करता काढलं, बार्टी काढलं, माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता काढलं. त्याच्यातला मातक समाज मला म्हणायचा, दादा आमच्या करता काही वेगळं काढा. आम्ही लोकांनी महायुतीतनं त्यांच्या करता आरटी काढली, माझ्या आदिवासी समाजाच्या करता टार्टी संस्था काढली. मला माझे बांधव म्हणायचे की दादा आम्ही अल्पसंख्याक आहेत, आम्ही भारतीय, आमच्याकडे काही विचार होणार आहे का नाही? मी यावेळेस ह्या सगळ्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. हे काम ह्याच्या आधी 75 वर्षात महाराष्ट्रात झालं नव्हतं. ह्याचा विचार कुठं अल्पसंख्याकांनी केला पाहिजे. त्याच्यातनं त्या भागातल्या मुलांना, मुलींना मदत होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन केले, जाऊन बघा कसं आहे. जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन केलेलं आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला शासनाकडनं देण्यात येणाऱ्या हमीची मर्यादा 30 कोटी होती, 30 कोटी. आम्ही सरकारमध्ये 500 कोटी रुपयाची ती मर्यादा केली. भाग भांडवल माझ्या मौलाना आझाद महामंडळाचं
1000 कोटी रुपये केलं. 1000 कोटी रुपये. कुणी मायेचा लालनी मागच्या वेळेस अशा पद्धतीनं केलेलं नव्हतं. शैक्षणिक कर्जाची मर्यादा 5 लाखापासून 20 लाखापर्यंत केली आणि उच्च शिक्षणाच्यासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबवून शिष्यवृत्तीची रक्कम त्याच्यामध्ये 50,000 पर्यंत वाढवण्यात आली. आणि अनेक समाजात आम्ही वेगवेगळ्या हुशार मुलं मुली, परंतु आई वडील गरीब, त्या मुला मुलींना परदेशात जायचं असतं आणि त्याच्याकरता त्यांना शिष्यवृत्ती पाहिजे असते. माझ्या अल्पसंख्याक समाजामध्ये पण मुली हुशार आहेत, मुलं हुशार आहेत आणि त्यांना त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याच्या करता अल्पसंख्याक समुदायातील दरवर्षी सुरुवातीला 75च, पण ह्या मुलांना मुलींना सिलेक्ट करून त्यांना दरवर्षी 50 लाख रुपये प्रत्येकी खर्च करणार आहे. 50 लाख रुपये. आणि ह्या पद्धतीनं प्रति विद्यार्थी 40 लाख. मी चुकून 50 लाखाचा आकडा सांगितला. मी खरं बोलतो, माझ्याकडनं चूक झाली तर मी माघार घेतो. प्रति विद्यार्थी 40 लाख रुपये. यामध्ये एकंदरीत ह्या सगळ्या योजना आपल्याला चालू ठेवायच्या म्हटलं तर तुमचे आशीर्वाद, तुमचं बहुमोल मत, तुमचा जो अधिकार आहे तो आम्हाला पाहिजे. ह्याचा सगळा परिणाम बाजारपेठेवर पण होणार आहे. आज अनेक गोष्टी मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो. ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे. मित्रांनो, मला एक सांगावं, इथली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराची सहकार पणन विभागाकडनं चौकशी चालू आहे. अरे कसला कारभार करताय? त्याच्यामध्ये कृषी विभागानं 30 एकर जागेमध्ये गेल्या 10 वर्षापासून विस्तारित बेदाणा मार्केटचं काम रखडलंय का नाही? मग का रखडलं? 2.5 वर्ष सत्ता होती ना आमची, त्यावेळेस का नाही सांगितलं की हे काम रखडले? कामाचा पाठपुरावा करावा लागतो. बसून कामं होत नाहीत, भावनिक होऊन कामं होत नाहीत. कोण येऊन नाही ह्याची जरा उपाशी दिसतो, ह्याच्याकडे 2-4 पोती टाका. कोण टाकणार आहे? मागितल्याशिवाय कळणार नाही. या कामामध्ये प्रचंड अशा प्रकारचा गोंधळ आहे. द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांची लूट केली जाते. हे सगळं बदलायचं असेल अशा तक्रारी माझ्याकडे आल्या. माझ्याकडे तो कागद आला. ही तक्रार खरी का खोटी तुम्हाला माहिती आहे. तासगाव तालुक्यामध्ये शैक्षणिक संस्था तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एखादा नेता झाला, मंत्रिमंडळामध्ये सिनियर नेता, लगेच तो संस्था काढतो, काय काय काढतो, मेडिकल कॉलेज काढतो, इंजिनिअरिंग कॉलेज काढतो, लॉ कॉलेज काढतो, बीएड काढतो, डीएड काढतो, सगळ्या संस्था काढतो. तासगाव तालुक्यामध्ये संस्थाच नाही. तरुणांच्या त्याच्यात रोजगार मिळतो. काय आहे का? टीचिंग एखादा नेता झाला, मंत्रिमंडळामध्ये सिनियर नेता, काय काय काढतो, मेडिकल कॉलेज काढला झालो, इंजिनिअरिंग कॉलेज काढतो, बीएड काढतो, डीएड काढतो, सगळ्या 135 एकर एमआयडीसी संस्थाच नाही. मी तिथं विद्यानगरी उभी केली. त्याच्यात रोग बघा, टीचिंग तेव्हा सगळं चित्र बदललं. विचार मी बाजारपेठेवर परिणाम चित्रवाढीचं काम हातात घेतलं. एक विद्याचं बाहेरघर आहे एमआयडीसी ठिकाणी विद्याचं बाहेरघर उभी केली. कधीतरी जाऊन बघा. अरे भाषण होत नाही, तेव्हा सगळं चित्र बदल पुरावा करावा लागतोय. बाजारपेठेवर परिणाम केलं. आज तर आरला पुणे विद्याचं बाहेरघर आहे तालुक्याच्या ठिकाणी विद्याचं बाहेरघर बारामती. काय झालं? 2000 भाषण होत नाही त्याच्या मला जरा पुरावा करावा संधी द्यायची आवड. हे काही कुणी केलं नाही. आपला नेता कोण आरला मला त्याच्यात संजय काकांनी सांगितलं, विजय दादा काय झालं, उज्ज्वल 2004 साल 5 जण उभे आणि मला जरा ते म्हणले की आता असं करा, आवड त्यांना मतदान करा. मतदान नेता कोण करायचा ते ठरवलं. त्याच्यामध्ये त्या 4 लोकांना पाटील, विजय दादा किती म्हणले आता जाहीर करू, जयंत पाटील, आर पाटील 5 जण उभे राहिले. एवढी मतं मी आणि ते म्हणले की आता असं करा, त्यांना मतदान करा. मला होता येत होतं, मीच मतं जर तुला मिळून देतो तर तुझ्या जागी मी काय नाही होऊ शकत. परंतु मी म्हणलं नाही, गरीब कुटुंबातला आहे, ग्रामीण भागातला आहे, शिक्षण फार कष्टाने घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्याला उपमुख्यमंत्री त्यावेळेस खरं तर मुख्यमंत्री झाला असता. साहेबांनी का सोडलं कोणाला माहिती. 71 आपल्या होत्या आणि 69 काँग्रेसच्या होत्या. ते 4 खाती जास्त घेतली, 4 मंत्री जास्त घेतलं दिलं सोडून. खरं तेव्हा मुख्यमंत्री पद घेतलं असतं तर आजपर्यंत राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात राहिला असता. पण जाऊ दे, आता झालं गेलं, गंगेला मिळालं. पण त्यावेळेस मी केलं, त्याला राजीनामा द्यायला लावला. त्याने मला न सांगता तो अंजनीला निघून आला.
ते बॉम्बस्फोट झाला तेव्हा ते बडे छोटे बडे शहरों में छोटी छोटी काय बातें होती असं काहीतरी बोलला आणि ते एकदम त्याला कुणी राजीनामा मागितला, गाडीत बसला आणि गडी अंजनीलाच आला, राजीनामा देऊन आला. अरे मी म्हणलं मला सांगायचं ना बाबा, आपण एकमेकाच्या बरोबर, आणि सांगितलं पण नाही. आणि नंतर 15 दिवस लोक भेटायला आली, 15 3 आठवडे महिन्याने कुठं कोणी येते. मला म्हणलं राव दादा लय लोक स्वार्थी, ये कुणी येईना आता भेटायला, पहिले रीग लागायची. मी म्हणलं काळजी करू नको, मी आहे, तू काळजी करू नको. मी एक दिवस विनायक मेटे बिचारा तोही वारला, आबाई वारलेत, मी दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्याला हेलिकॉप्टर पाठवलं आणि विनायकला म्हणलं घेऊन ये, त्याला घेऊन आणलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रांताध्यक्ष केलं. त्याला म्हणलं काळजी करू नको. अरे मी प्रत्येक वेळेस त्याला आधार दिला, प्रत्येक वेळेस मदत केली. मला एका गोष्टीचं इतकं वाईट वाटलं, आता विषय निघाला म्हणून का सांगतो, मी इतकं मनापासून त्याला साथ दिली. तो मला म्हणला माझं गृह खातं काढून घेतलं, मला गृह खातं पाहिजे, गृह खातं अमुक पाहिजे तमुक, सगळं काही त्या ठिकाणी केलं. माझ्या बरोबर बीट लावली होती 2004ला, काढायचं काही गरज नव्हती. पण नंतर माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणले ह्याच्यावर 70,000 कोटीचा आरोप करूया, आणि सारखं 70,000 म्हणायचं. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावर आरोप झाला ना, त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची 1 मेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42,000 कोटीचा, आणि मला 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला. म्हणलं तिच्या आयला म्हणून 42,000 म्हणले हो का, ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती. तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती. मला इतकं वाईट वाटलं. ठीक आहे म्हणलं, आपला जेव्हा भावाचा सहकारी, पण काय आपलं काहीतरी चुकलं असेल म्हणून आपल्याला कामाला लावून बाबा त्या ठिकाणी हे केलं. हे असं नाही झालं पाहिजे. आम्ही शब्दाचे पक्के, जे बोलतो ते करतो. आज मला सांगायचं आहे, मी आज पण तासगावमध्ये फिरलो, काय रस्त्याची अवस्था, काय इथली परिस्थिती, काय खरं तर अक्षरशः अशी आर्थिक सुबत्ता ओसंडून व्हायला पाहिजे होती. काही नाही, ते मी तुम्हाला करून देईन. मी आपल्याला सांगतो, या सगळ्यांच्या देखत सांगतो, तुम्ही संजय काकाला उद्याच्या 20 तारखेला घड्याळाच्या चित्राचं शेजारचं बटन दाबा. अजितराव तुम्ही कवठे महांकाळमधनं लीड द्या, तासगावकरांनो तुम्ही लीड द्या. पुढं महायुतीचंच सरकार येणार आहे, इथं मंत्रिपद द्यायची जबाबदारी माझी. त्या पद्धतीनं तुम्ही काम करा. अजिबात कुणावर वेडेवाकडे आरोप करू नका. अजिबात आपली जी अरे थांब रे, मग नाही करणार. आपली जी काही संस्कृती आहेत, मराठी संस्कृती, वडीलधाऱ्यांचा आदर करायची, ती ठेवा. जरी समोरच्यांनी वेडीवाकडी भाषणं केली, काय करू द्या, काय नुसते भाषण जातात. भाषणाने पोट भरणार नाही, कामाने पोट भरेल, विकासाने पोट भरेल. ह्या ज्या योजना आणल्यात ना महायुती सरकारने, त्यांनी तुमचं भलं होणार आहे. माझ्या मुलामुलींच्या करता देखील, युवा पिढीच्या करता आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र भावनेचा मुद्दा काढतात. आज एफडीए मध्ये गुंतवणूक देशात कुठल्या राज्यात आहे, ती महाराष्ट्रात आहे. हे देखील आपण पहा. आपण कुठं कमी पडणार नाही. आमच्यात पण प्रशासन चालवण्याची धमक आणि ताकद आहे. पुढेही तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ. जातीय सलोखा करू. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कुठं सोडणार नाही. पण त्याकरता आम्ही पुन्हा सरकारमध्ये आलं पाहिजे. त्याकरता तुम्हाला संजय काकाच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम हे करावं लागेल. सगळे आपले मित्र पक्षाला बरोबर घ्यावं लागेल. त्यांच्यात कुठेही अंतर पडणार नाही, ही खबरदारी घ्यावी लागेल. आज भारतीय ब्लू लंथर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती करण्याबाबत आमचे डॉक्टर नितीन गोंधळे, धनंजय खांडेकरनी पत्र दिलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
त्यांचे आभार. आपण इतका वेळ थांबला, माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. पण गाफील राहू नका, भावनिक होऊ नका. संजय काका आणि गाड्याळ एवढंच लक्षात ठेवा.